पूर्ण रात्र सागर झोपू शकला नाही. तो सतत विचार करत होता. तो कोण होता ज्याने मला येऊन सांगितलं इथून निघून जा. विचार करता करता तो सकाळी लवकर आपल्या साईटवर पोहोचला. तिथे जाऊन त्यानं पाहिलं गावकरी तिथे होते, पण फक्त 5 वर्कर्स उपस्थित होते. काल 20 होते, आज फक्त 5 कसे? तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाकी लोक कुठे आहेत? इतके उशिरा काय येतात? हे सगळं सिरियसली, हे अजिबात ॲक्सेप्टेबल नाही. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, सर ॲक्सेप्टेबलची गोष्ट नाही आहे इथे. जे बाकीचे 15 लोक होते त्यांना आम्ही आज सकाळी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आलो आहोत. सागरने विचारलं, काय झालं त्यांना? त्यावर तो म्हणाला, साहेब, ज्यांनी त्या झाडाला तोडायला मदत केली होती, ज्यांनी झाडावर घाव घातले होते, सकाळी आम्ही जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या अंगावर खूप खुणा होत्या. ओरखडे होते, चावल्यासारखे, नखांनी ओरबाडल्यासारखे निशाण होते. असं वाटत होतं की कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला आहे. पण आम्ही त्यांना विचारलं की कोणी केलं हे? ते म्हणत होते, ज्यानेही केलं तो आम्हाला दिसला नाही, फक्त असं जाणवत होतं की कुणीतरी काठीने आम्हाला मारत आहे. आता इथे सागरला वाटलं, हे काही भूत प्रेत वगैरे असू शकत नाही. भूत प्रेत असं काही नसतंच, या गोष्टी अस्तित्वातच नाहीत. हे सगळं विचार करता सागरला इतका राग आला की त्यानं स्वतःच कुऱ्हाड उचलली आणि झाड तोडायला सुरुवात केली. तेवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला.